तुम्हीही इंग्लिशमध्ये बोलत असताना ते अभ्यास करत होते, तो खेळत होता, ती अभ्यास करत होती अशी वाक्य बोलताना अडचण येते का? इंग्लिशमध्ये वॉज कधी वापरायचं, वर कधी वापरायचं हे तुम्हालाही कन्फ्यूज होतं का? वर्बला आयएनजी कधी लावायचं हेही तुम्हाला कन्फ्युजन होतं का? जर तुमचंही असं कन्फ्युजन होत असेल तर आजचा हा आपला टेन्स तुमच्याचसाठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही काय करत होता हे इंग्लिशमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. तर सुरू करूया आजचा आपला टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय? तर कंटिन्यू म्हणजे सुरू, प्रेझेंट म्हणजे आत्ता. क्रिया काय असणार आहे? आत्ता सुरू असणार आहे. म्हणजे मी बोलत आहे, माझी बोलण्याची क्रिया सुरू आहे. वेअर ॲज पास्ट कंटिन्यू म्हणजे काय? क्रिया कंटिन्यू आहे, पण कधी? पास्ट मध्ये कंटिन्यू. सो दिस टेन्स इज यूज्ड टू शो ऍक्शन विच इज गोइंग ऑन इन द पास्ट. पास्ट मध्ये क्रिया होत होती, करत होतो. जिथं मराठीतला आपण वापरतो ना, करत होतो, खात होतो, जात होतो, बोलत होतो, खात होती, खेळत होती, दॅट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच या टेन्स मध्ये आपण दाखवतो एखादी क्रिया कंटिन्यू होती, भूतकाळामध्ये होत होती. यासाठी आपण स्ट्रक्चर वापरतो सब्जेक्ट वॉज वर प्लस आयएनजी वर्ब. कोणतीही कंटिन्यू गोष्ट आपल्याला दाखवायची असेल तर आपण वर्बचा आयएनजी हा प्रकार वापरत असतो. आता वॉज आणि ह्याचं प्रोनाउन्सिएशन वेअर नाहीये, तर ह्याचं प्रोनाउन्सिएशन आहे वर. आता वॉज कुठे वापरायचं आणि वर कुठे वापरायचं? जर का सिंग्युलर सब्जेक्ट असतील तर आपण वॉज वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, राम वॉज, सीता वॉज. हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत. आणि जर का प्लुरल सब्जेक्ट्स असतील तर आपण वरला वापरणार आहोत. एक्झाम्पल, वी वर, यू वर, दे वर, माय पेरेंट्स वर, माय फ्रेंड्स वर. हे एक्झाम्पल स्टडी करण्याआधी आपण काही ओरली आपले एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, आता किती वाजलेत? आता 3 वाजलेत. तर काल 3 वाजता तुम्ही कुठे होतात आणि काय करत होतात? सिंपल एक्झाम्पल, आय वॉज इन माय होम. मी माझ्या घरात होते आणि मी ईगलचे व्हिडिओज पाहत होते. आय वॉज वॉचिंग ईगल्स व्हिडिओज. मी ईगलचे व्हिडिओज पाहत होते. म्हणजे मी घरात होते आणि व्हिडिओ पाहण्याचं माझं काम कंटिन्यू होतं, चालू होतं. आता काही एक्झाम्पल्स बघूयात. इट्स 6 o'clock. आता किती वाजलेत? 6 वाजलेत. सहारा इज ॲट होम. सहारा कुठे आहे? घरात आहे. शी इज वॉचिंग टीव्ही. आता ही काय चालू आहे? आत्ता चालू गोष्ट आहे, राईट? आत्ता कंटिन्यू आहे. पण ॲट 4 o'clock, 4 वाजता, शी वॉजंट ॲट होम. ती कुठे? घरात नव्हती. तर शी वॉज ॲट स्पोर्ट्स क्लब. ती कुठे होती? स्पोर्ट्स क्लब वर होती. आणि शी वॉज प्लेइंग टेनिस. ती टेनिस खेळत होती. आता हा झाला आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचाही तोच आहे. शी वॉजंट वॉचिंग टीव्ही. जेव्हा आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल पास्ट कंटिन्युअस मध्ये, आपल्याला कोणताही बाहेरून टेन्स इंडिकेटर घेण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली सब्जेक्टला वॉज, वर प्लस नॉट प्लस आयएनजी घेऊ शकतो. एक्झाम्पल तुमच्या समोरच आहे. शी वॉजंट वॉचिंग टीव्ही. मग तो खेळत नव्हता. ही वॉजंट प्लेइंग. आता पुढचं एक्झाम्पल आहे. इट वॉज रेनिंग सो वी डिडंट गो आउटसाइड. आपण ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट पाहिलेलंच आहे. सिंपल पास्ट साठी आपण काय करतो? डिड नॉट प्लस V1 ला वापरतो. आता बघा ह्याचं एक्झाम्पल काय आहे? इट वॉज रेनिंग. इट वॉज रेनिंग म्हणजे पाऊस पडत होता, म्हणून काय झालं? आम्ही बाहेर गेलो नाही. इन 1985 वी वर लिव्हिंग इन कॅनडा. 1985 ला आम्ही कॅनडामध्ये राहत होतो. व्हॉट वर यू डुईंग ॲट 11:30 yesterday? आता हा जो आहे तो आहे क्वेश्चन आहे. क्वेश्चनचं स्ट्रक्चर सुद्धा इझी आहे. वॉज, वर प्लस सब्जेक्ट प्लस आयएनजी वर्ब. आणि जर का आपल्याला WH क्वेश्चन करायचं असेल
तर इन्क्लूड करणार आपण एक WH वर्ड सुरुवातीला. तर ह्याच्यामध्ये बघा व्हॉट WH वर्ड आहे, टेन्स इंडिकेटर वर आहे, सब्जेक्ट आणि बिफोर आणि रिमेनिंग पार्ट आहे. व्हॉट वर यू डुईंग ॲट 11:30 यस्टरडे. समजा तुम्हाला विचारलं तुम्ही काल 11:30 काय करत होता, तुमचा आन्सर काय असेल, पास्ट कंटिन्युअस मध्येच असेल. फॉर एक्झाम्पल मी टीव्ही पाहत होते, काय येणार, आय वॉज वॉचिंग टीव्ही, म्हणजे माझी टीव्ही बघण्याची कृती ऍक्शन सुरू होती. नेक्स्ट आहे आय सॉ टॉम, मी काय झालं, टॉमला पाहिलं आणि जॉनला सुद्धा पाहिलं. कधी पाहिलं, सकाळी पाहिलं. पर ते काय करत होते, दे वर वेटिंग ऍट बस स्टॉप, ते बस स्टॉप वरती वाट पाहत होते. म्हणजे त्यांची वाट पाहण्याची जी क्रिया आहे ती कशी होती, सुरू होती. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया पास्ट कंटिन्युअसचे. जसे की आय वॉज रीडिंग अ बुक यस्टरडे इव्हिनिंग, मी काय करत होते, काल पुस्तक वाचत होते. मग ती पुस्तक वाचत होतीला काय म्हणणार, शी वॉज रीडिंग अ बुक. माझा भाऊ पुस्तक वाचत होता, माय ब्रदर वॉज रीडिंग अ बुक. नेक्स्ट आहे शी वॉज कुकिंग डिनर, ते काय करत होती, डिनर बनवत होती. ही वॉज प्लेइंग क्रिकेट, पार्क मध्ये तो क्रिकेट खेळत होता. दे वर वॉचिंग अ मूवी टुगेदर, ते काय करत होते, एकत्र मूवी पाहत होते. तुम्ही बघू शकता सगळीकडे आपल्याकडे ING वर्बच वापरलेला आहे. वी वर स्टडीइंग इंग्लिश लास्ट नाईट, आम्ही काल रात्री इंग्लिशचा अभ्यास करत होतो. माय फादर वॉज ड्रायव्हिंग टू वर्क, माझे वडील काय करत होते, कामावरती जात होते. द चिल्ड्रन वर प्लेइंग आउटसाइड, मुलं काय करत होती, बाहेर खेळत होती. द टीचर वॉज एक्सप्लेनिंग, टीचर काय करत होत्या, एक्सप्लेन करत होत्या स्टुडंट्सना. द बेबी वॉज स्लीपिंग, बेबी काय होती, झोपलेली होती. आय वॉज रायटिंग ॲन ईमेल, मी काय करत होते, ईमेल लिहित होते. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. पास्ट कंटिन्युअस प्लस प्रेझेंट कंटिन्युअस, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्सची एकत्र एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला सगळ्या टेन्सेसचं रिव्हिजन होईल. आता एक सिंपल एक्झाम्पल आपण बघूया. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. आता तो काय करतो, ही वर्क्स इन बँक, तो काय करतो, बँकेमध्ये काम करतो. हा कुठला टेन्स झाला, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. ही त्याची डेली ऍक्टिव्हिटी आपण दाखवली आहे. ओके, काल काय झालं, लास्ट नाईट ही वॉज सिक, काल रात्री तो काय होता, आजारी होता. सो ही वॉज हॅव्हिंग रेस्ट, म्हणून तो काय करत होता, रेस्ट घेत होता. हा टेन्स कुठला झाला आपला, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला. आता पुढं ॲज ही वॉज सिक, ॲज ही वॉज सिक म्हणजे काय, तो आजारी असल्या कारणाने ही डिडंट गो टू वर्क, तो काय झाला, कामावरती गेला नाही. आपण इथं वापरले सिंपल पास्ट निगेटिव्ह, कामावरती गेला नाही. नाव ही इज इन होम, आता तो काय आहे, घरात आहे. ही इज स्लीपिंग, तो काय करत आहे, तो झोपलेला आहे. म्हणजे जी ऍक्टिव्हिटी आता सुरू आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याबद्दल असे 4ही टेन्सेस वापरून 5 सेंटेन्सेस मला कॉमेंट करायचे आहेत. आता हा होमवर्क तुमच्यासाठी तुम्हाला प्रॉपर टेन्स इंडिकेटर वापरायचा आहे आणि अ बुक. आता आपण ह्याच्यामध्ये अजून थोडासा चेंज करूया. रीडिंग अ बुक
yesterday. ओके, आता काय येणार तुम्ही मला कॉमेंट करायचंय. शी कुक डिनर. मग कधी कुक करत आहे हे तुम्ही गेस करायचं आणि प्रॉपर तिथे तुम्ही टेन्स इंडिकेटर आणि वर्ब फॉर्म वापरायचा आहे. आता इथे काय येणार तुम्ही मला कॉमेंट करायचं. दे प्लेचा योग्य फॉर्म वापरायचा आहे फुटबॉल. वी वॉच करेक्ट फॉर्म तुम्ही वापरायचा आहे. ही डेली तुम्ही करेक्ट फॉर्म इथे वापरायचा आहे. दिस मॉर्निंग द बर्ड्स सिंगचा प्रॉपर फॉर्म वापरायचा आहे. इन द ट्रीज दिस मॉर्निंग. माय मदर yesterday. वॉचचा करेक्ट फॉर्म वापरायचा आहे. क्लोथ्स yesterday. करेक्ट फॉर्म तुम्ही वापरायचा आहे. द चिल्ड्रन डॉट 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 रन इन द पार्क yesterday. करेक्ट फॉर्म तुम्ही वापरायचा आहे. यू डॉट 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 अ लेटर टू योर फ्रेंड. करेक्ट फॉर्म तुम्ही इथे वापरायचा आहे. eat dot 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 heavily in this area. ट्रेनचा करेक्ट फॉर्म तुम्ही इथे वापरायचा आहे. थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. आता कॉमेंट मध्ये तुम्ही काल काय करत होता मला आन्सर द्या. मी तुमच्या कॉमेंट्स नक्की वाचेन आणि मी तिथे तुम्हाला रिप्लाय देईन. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसह शेअर करा जेणेकरून त्यांचंही इंग्लिशचं नॉलेज वाढेल. आणि हो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टेन्ससह.